वाघांच्या सिंहाच्या कचाट्यात सापडल्यावर काय होईल? यांच्या कचाट्यात आपण म्हणून रात्रंदिवस आपण नसत्या छंदे जग विनोदी विगळते. आपण पराधीन झालोय मूर्खपणानं. म्हणून काय काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विनरे षड्गुण गोंडे रत्न जळीत तुझं श्याम सुंदर शोभली रे. त्याची कशी आहे? षड्गुण गोंडे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवंत आहे. केवळ त्यानं शुद्ध उपाधी धारण केलं. षड्गुण गोंडे रत्न जडित. षड्गुण कोणते माहितीये का तुम्हाला? ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वस्ती जेत. त्याला म्हणायचं भगवंत. या नावे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. तो कोणाचा सांगा तू? मित्र कोणाचा आहे तू? जे निसंग असेल त्यांचा तो मित्र आहे. आपला देवा दे दे हे दे ते दे ते दे ते दे. हात जोडतो केवळ घेण्यासाठीच नाही का? आणि हात जोडतो काही घेण्या त्याचे हात जोडतो घेण्यासाठीच असते. विचार करा आपल्याकडं आपण कुठेही गेल्यानंतर जाणार आनंद व्हावा का शिव बाबा मी तुमच्या घरी आलो तर नानांचं संत जर घरी आले तर काय होईल? आनंद होईल ना. साधू संत येते घरा तुमची दिवाळी दसरा. तुका म्हणे आले घरा तुमची दिवाळी दसरा. ते आले म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? म्हणून असा तो भगवंत षड्गुण ऐश्वर्य संपन्न. म्हणून काय सांगितलं? षड्गुण गोंडे ऐका यश त्याचा पराभव कधीच नाही. अहो त्याच्या भक्तांचा पराभव नाही म्हटलं ना तर त्याचा पराभव त्याचा पराभव गेले ताई. त्याचा पराभव कोण करू शकतो? भगवंता पराभव करणारा कोण आहे? कोणी त्याचा पराभव करणारा? त्याचा पराभव म्हणून ऐका यश त्याचा प्रताप आहे. पांडव प्रताप हरिविजय. हरीचा विजय नुसतं हरीचा नाही पण भक्ताचा विजय सुद्धा आहे. आपल्या काय नाव त्यांचं श्रीधर स्वामींनी सांगून टाकलं जसा हरिविजय तसा भक्त विजय. हरिविजय जितका लोकप्रिय तितकाच भक्त विजय सुद्धा प्रियच आहे. हरिविजय जितका गोड आहे तितकाच भक्त विजय सुद्धा गोड आहे. नुसतं हरिवंश पुराण नाही तर पांडव प्रताप सुद्धा आहे. तुका बरे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारणी. भगवंत तो होऊन पहा. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवधसाने मारी दारिद्र्याची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवधसाने मारी दारिद्र्याची. हरी कृपा होता भक्ताने ते दोन दे. धंद्या जाणू दोन दे निघतात म्हणजे काय नाही का? हरी कृपा झाल्यानंतर दोन दे निघतात. अनुभवाची गोष्ट आहे. अखंड चिंतन ज्यानं केलेलं आहे त्यानं काहीतरी अनुभवाची आशा. ज्याचं अखंड चिंतनच बंद पडत नाही. अखंड चिंतनच बंद पडत नाही. ज्याच्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य कसं आहे अगदी आकाशा एवढं विवेकाने वैराग्य वादळी वैराग्य ज्याच्या चित्तामध्ये आहे. सूर्यासारखं विवेक ज्याच्या चित्तामध्ये आहे. माझ्यानंतर काय आणि घाणीची अपेक्षा ज्याला हे कळलं ना माऊलीने सांगितलं अगा संसार्या समजता जाणी जे अनित्यता वैराग्य जोडीचा पाठी लागे. वैराग्याचं काय आहे सांगितलं ना. बरं शास्त्र सांगते तरी आम्हाला पटत नाही. एवढं आपलं रोज विषय झालाय पडतं ना. आम्ही कोण पडला होता म्हणजे दुष्काळ वाईट काळ आहे आता काय करायचं. कोण आपल्या सगळेच जण दुःखाने पीडित झालेले आहेत. सगळेच उपाशी मारतात. कोण आपल्या दुःखाच्या काळात सहाय्य करेल आपल्याला? म्हणलं आपल्या सद्गुरूंकडे जाऊ. सद्गुरूंकडे गेले परंतु इथे श्रद्धेचा भाग आहे नाही का? श्रद्धेचा भाग आहे. सद्गुरूंकडे गेले. सद्गुरू म्हटले काय रे? म्हटले महाराज दुष्काळ पडलेला. दुष्काळ म्हटलं त्याने आशा बसली होती असा दगड घेतला आणि फेकून मारला. त्यालाही मारला आणि यालाही मारला. दोघांना दगड फेकून मारले. हा म्हणजे मारायला काही द्यायचं तर ठीक आहे मदत तर करायची ठीक आहे पण हाण मारायला तरी नको होत. काय म्हटलं मारायला तरी नको. उडा म्हणा चला बाबा म्हटलं कुठले मूर्ख दुष्काळ जा म्हणलं इथून चला आला आणि गेले ते.
आता त्यातला एक जो होता तो मात्र अत्यंत विश्वासू होता. त्यानं मग समजला हा जो दगड मारलाय हा श्री गुरूंचा प्रसाद आहे, हा साधा दगड नाही, हा श्री गुरूंचा प्रसाद आहे. आणि म्हणून इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका त्याला तो दगड कुठं ठेवू कुठं नको त्याला असं झालं होतं. अत्यंत भक्तिभावानं तो दगड सांभाळला. घरी गेला, त्याची त्या दगडाची पूजा केली, त्याला हळदी कुंकू वाहिलं, अष्टगंध लावला, बुक्का लावला, त्याला पुष्पांचा हार चांगला घातला, त्याचं दर्शन घेतलं आणि समाधानी झालं. आणि दुसरा होता रस्त्याशी, अख्ख्या रस्त्याशी देत चालला गुरु. हा म्हणायचा का रे आपले गुरु असे कसे, त्याचं काही लक्ष, त्याला आनंद झालेला गुरुंच्या स्मरणामध्ये दंग होऊन चाललेला. हा म्हणजे नाही का काही देणं, पण निदान दगडांची तरी मारायला नको होतं. दोन टोक बर का, विश्वासाच्या पदरात काय पडतं आणि अविश्वासाच्या पदरात काय पडतं, नाही काय पडतं ते सांगायचं. म्हणून तर 7 दिवस झाले. 8व्या दिवशी काय झालं, हा पूजा करायला गेला तर सगळा दगड तो सोन्याचा झाला. बापरे, आपला दगड सोन्याचा झाला. म्हणजे आपल्या मित्राचा पण सोन्याचा झाला असेल, त्याला पण सांगावं म्हटला, त्याला तरी आनंद होईल म्हटला, दगड सोन्याचा झाला म्हटलं. पळत पळत त्याच्या घरी गेला आणि त्याला म्हटलं अरे इकडे 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 लवकर इकडे म्हटलं, तुला एक गंमत सांगायची. म्हटलं काय झालं, म्हटलं अरे म्हटलं आपल्या श्रीगुरूने आपला जो दगड दिला होता ना, तर तो दगड म्हणजे सोन्याचा झाला. चल म्हणते तू माझा पाय, तुझा पण सोन्याचा झाला असेल, बघ म्हणे तुझा दगड सोन्याचा झाला असेल. बसला तोंड जोडत. आता तू मग आता पश्चाताप करून का उपयोग आहे. अब पश्चाताशी होत क्या जब चुडिया चुम गई खेत, नाही का. आता पश्चाताप करून अब पश्चातासे होत क्या जब चिडिया चुम गई खेत, जाईल हा नरदेह मग काहीचा भगवंत. म्हणून उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवेता जन्माच्या. पण धन दारा पुत्र जन हे फार मोठे बरं, हे फार मोठे. इथं म्हणून कशाबद्दलच आसक्ती नाही. वैरागी म्हणजे हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा, विटवितो व्हावा वैराग्याला. विठल हे चित्त प्रपंचापासून. प्रपंच कसा वाटला, विटला. विटलेली भाजी आपण काय करतो, पाहुण्याला वाढतो का लांबच्या जवळच्या फार दिवसातून, विटलेली भाजी. मग तसं त्याचं चित्त प्रपंच बाबत विटलंय असं व्हावं लागतं. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून. पुढं काय वमनते म्हणी बैसदेशी, नाही का. मग असं जेव्हा होतं मग तेव्हा आता मग अशी स्थिती. म्हणून मग काय सांगायचं, ध्येयाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी आईशी काया जवळ होती. मग आता विचार करा, पहा देहाचा निराश करायचा आहे, देहाचा निराश करायचा आहे. ज्याने देहाचा निराश केला, ज्याने जगाचा निराश केला, त्याच्याच करता हा जो श्लोक आहे ना पुढचा, त्याच्याच करता मी हे विवेचन करतो. तो श्लोक तसा आहे म्हणून विवेचन करतो की देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी आईशी काया जवळ नाही. मग देहाचा निराश करायचा, जगाचा निराश करायचा आहे. तर जग हे भ्रमरूप आहे. जग आणि मन याच्यामध्ये फरक नाही, मन आणि दृश्य याच्यामध्ये फरक नाही. मन आणि जग एकच, मन आणि दृश्य एकच. ज्या मनानं हे दृश्य उभं केले, ज्या मनानं हे जग उभं केलेलं आहे, हे दोन्ही कसे आहेत, दोन्हीही भ्रामक आहेत. हे मनच कुठं नाही, नसलेल्या मनानं हे काय केलेलं आहे, दृश्य उभं केलेलं आहे. मग आता देहाच्या निराशे पाविजे या ठाया, देह असावा असं नाही याचा अर्थ का देह होता त्या देहाचा निराश केला, तर तो त्या देहाचा निराश केला आणि मग ते आत्मज्ञान झालं असं नाही. देह नव्हताच, देह होता, आता तो नष्ट झाला आणि मग आत्मज्ञान झालं असं नाही झालं. पूर्वी देह नव्हता, आताही देह नाही आणि पुढेही देह असणार नाही. परंतु तुम्ही आज तुमचाच आत्मारूपानं मी स्फुरत आहे, तो आत्माच व्यवहार करीत आहे. परंतु वर शेवळ आलं, मी आत्मा हे झाकलं गेलं, हे जग सत्य वाटायला लागलं, मी माझं चांगलं वाटायला लागलं आणि तिथेच अडकलं. म्हणून हे कवच टाकून द्यायचं आहे.
आतून स्फूर्तय ब्रह्म स्फूर्तय सर्वांच्या हृदय देशी म्यामुकाय आयशी जी बुद्धेस्पुरी अनिशी ती वस्तू गाणी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी जे स्फुरण आहे ते ब्रह्माचं स्फुरण आहे. तुम्हाला सांगतो, मी हे जे स्फुरण आहे तेच ब्रह्म आहे. साक्षात तेच ब्रह्म आहे. आकाशातून पडणारा पाऊस शुद्धच आहे, नाही का? तसं मूळ स्फुरण ते ब्रह्मच आहे. पण पाऊस खाली आला आणि पाणी गढूळ झालं. तसं स्फुरणाने अंतःकरणाशी तादात्म्य केलं आणि ते स्फुरण मलिन झालं. मग मी ते असं म्हणू लागलो, नाही का? आणि म्हणून अंतःकरणाचं परिवर्तन इथं करायचंय. काय करायचंय? अंतःकरणाचं परिवर्तन करायचंय. अंतःकरणाचे पाहता जे 6 काय सांगितले त्यालाच आपण विकार म्हणतो, त्यालाच आपण षड्रिपू म्हणतो. आपणच नाव ठेवलेले षड्रिपू म्हणतो, षड्विकार म्हणतो. मग विकार हे चांगले आहेत का? रिपू म्हणजे काय? शत्रू. हे षड्रिपू म्हणजे 6 रिपू, हे षड्विकार म्हणजे 6 विकार आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे तर हे आत्मतत्व झाकलं गेलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायामध्ये 26 दैवी संपत्ती सांगितली. दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले, आसुरी संपत्तीचे 6 सांगितले. आणि म्हणून दैवी काय करायचं आहे? या दैवी संपत्तीचा आधार घ्यायचा आहे. आणि दैवी 6 26 जर निर्माण झाले का या 6 नष्ट करून टाकायचा. 6 हे ज्ञाननिधीचे सोपी माऊलीने सोप्या पद्धतीने सांगितलं. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदारांचे राग, भजन मार्गीचे मार्ग मार्ग. अजून काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? तर माझ्या भक्ती विन जळवते जी आले पण. अगं पृथ्वीवर पाषाण नसते काही. आणखी काय सांगावं? माझ्या भक्ती ते जळो. ते जगणं कसं आहे? जळो, त्या जगण्याला आग लागो. ईश्वराची भक्ती जर चित्तामध्ये नसेल त्या जागण्याला आग लागो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या भक्ती विन जळवते जे आले पण. पृथ्वीवर पाषाण नसते काही. हेच बाबा म्हणायचे. याला 5व्या दिवशी नाणी तर जळपून टाकला असतं तर फारच चांगलं झालं असतं. आपण काय करायचंय? आपण सुद्धा भजन करायचं, म्हणजे मोहमाया टाकून द्यायची. येथे तुझे काहीच नाही हे चित्तामध्ये ठासून भरायचे. येथे तुझे काहीच नाही, तू कोण कोणाचा, कोठून आलास कैसा, ऐसा विचार पूर्वीचा घे बापा. हा पूर्वीचा विचार आहे तुमचा. तू कोण कोणाचा, कोठून आलास कैसा, ऐसा विचार पूर्वीचा घे बापा. तू समर्थांची लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकीता पहिलं पारू पाऊस बापा. येथे तुझे काहीच नाही, बुडला आहेस काही, चुकून आला जाई जिथेच्या तिथे, नाही का? मग जिथं आला तिथेच ना. किती सुंदर सांगितलं पहा. सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळून येते. राम भजन म्हणजे चिंतन बरं का. राम भजन म्हणजे आत्मचिंतन. आणि चिंतन म्हणजे जगाचा निराश आणि आत्म्याची स्थापना, याला म्हणायचे चिंतन. जगाचा निराश हे काही सत्य नाही, हे भ्रामक आहे, हे मिथ्या आहे. आता निराश करायचं म्हणजे काय करायचं? ध्येयाचा निराश करायचा. ध्येयाचा निराश करायचं म्हणजे मिथ्या आहे असं ठरवायचं. निराश करायचं म्हणजे काय करायचं? निराश करायचं म्हणजे काय? ते काय तोडून टाकायचं नाही, नाही नष्ट नाही करायचा. तो मिथ्या आहे असं ठरवायचं, नाहीच असं ठरवायचं. आपण झोपेत असताना सुद्धा ध्येय नसलं तरी चालतं, समाधीमध्ये ध्येय नसलं तरी चालतं. मित्र ध्येय असं काय आहे का? काही आहे का? काही काहीच नाही. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर मिथ्या म्हणजे निराश करायचं म्हणजे काय करायचं आहे? मिथ्या ठरवायचं आहे, हे सत्य नाही. म्हणून सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळून येते. हे दृश्य ज्ञानी यांचे मते स्वप्न जैसे. हे दृश्य कसं आहे? स्वप्न. मिथ्या स्वप्न विवंचना. विवंचना म्हणजे विवेचन, स्पष्टीकरण. मिथ्या स्वप्न विवंचना. स्वप्नात आज झालं तच झालं. पोरगा एवढा शिकला तेवढा शिकला, डॉक्टर झाला, 10 एकर जागा घेतली, मोठा दवाखाना टाकला, 10,000 खाटांची व्यवस्था केलेली आहे. मिथ्या स्वप्न काही कामाचं नाही. मिथ्या स्वप्न विवंचना. तैशी सृष्टीची रचना,
स्वप्नाचं जसं आपण स्पष्टीकरण करतो ना, तैशी या सृष्टीचं बद्दल बोलणे घर प्रपंच असं आणि नाहीच काय असं. स्वप्न किती सुंदर आहे. नसताना सगळं उत्पन्न होतं, झोपलो तर सगळी सृष्टीचा उद्भव होतो, सगळी सृष्टी उदय पावते. नद्या नाले ओढे पशु पक्षी माणसं घर दार व्यवहार घडामोडी सगळं घडतात. सगळ्याची उत्पत्ती होती एकाच वेळेला, सगळ्याची उत्पत्ती होती. आई बापाची पोरांची नातवंड एकाच वेळेला नाही का, सगळ्यांची उत्पत्ती एका वेळेला होती. सगळं दिसतं लांबच्या लांब, चंद्र सूर्यापर्यंत आपली वृत्ती जाते आणि काय होतं तिथंच नष्ट होत. कुठे गेलं सगळं सांगा ना, कुठे गेलं. तसंच जगाचा आत्मज्ञान झालं तसं होतं. आता काय सांगावं, अहो याचा नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारंग रूपे तैशी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना, तैशी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारंग रूपे, नाना सूर्य तेज प्रतापे नाही का. इथे एकच सूर्य उगवला का काय होतं सगळे. आता चंद्र दिसतो का, चांदण्या दिसतात का, आज दिसतं का काही. एका सूर्याचा उदय झाला तर सगळं नष्ट झालं. तिथं तर नाना सूर्य उगवतात. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण रूपे तैशी गिळले विश्वरूपे प्रपंच रचना. तसं विश्वरूप प्रगट झालं आणि सगळे प्रपंच रचना नष्ट झाली. म्हणजे केवढे गगन येत होते, ते केवढे नेले बाकी होते, हे चराचर महाग होते. काय हे काय, कौरव कुठे गेले, पांडव कुठे गेले, अर्जुन कुठे गेला, कृष्ण कुठे गेला. तो अर्जुनही सापडा ना, कृष्णही सापडा ना, काय करायचं नाही का. म्हणून मिथ्या स्वप्न विवंचना तैशी सृष्टीची रचना. दृश्य मिथ्या साधूजना कुळं आले. पुढं पा सृष्टी बहुरंगी असत्य. ही सृष्टी बहुरंगी, अनेक चांगलं वाईट प्रलोभन दाखवती. आमकं झालं तमकं झालं आज झालं. अहो हे स्वप्नातले खेळ सगळं मनाचे खेळ, सगळे मनाचे खेळ. सगळी सृष्टी सगळे व्यवहार सगळा प्रपंच. भारत सरकारची व्यवहार सुद्धा स्वप्नातल्या खेळाची. ओबामा सुद्धा स्वप्नातलाची. काय सांगितलं आता कोणतं, तशी सृष्टी बहुरंगी असत्य. असत्य बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य परी हे अविद्या. तुझं वाटे दृश्य सत्य, तुम्हाला हे दृश्य सत्य वाटते ना, परी अविद्या. मग माया मिथ्या बाजीगिरी. माया मिथ्या, माया म्हणजे जग, हे मिथ्या बाजीगिरी म्हणजे जादूगाराचा खेळ. माया हे जादूगाराचा खेळ. माया मिथ्या बाजीगिरी दिशे साच्याची हे परी. कशी दिसते, खऱ्यासारखी दिसते. परी जाणत्याने खरी मानू नये. जाणत्याने खरी. आता पुढचं सांगायचे, साच मानिदेवाचं विवर्त आहे. तुम्हाला सांगतो बरंच ज्ञान आहे. जग हे ब्रह्माचं कसं आहे, विवर्त आहे. विवर्त म्हणजे सांगतो तुम्हाला, विवर्त म्हणजे काय, दुरीवर सर्प हा विवर्त असतो. दुरीवर सर्प कसा असतो, विवर्त. विवर्त म्हणजे कसा, अन्यथा आणि विपरीत रूप. दोरीपेक्षा वेगळं रूप आणि दोरीपेक्षा विपरीत रूप म्हणजे सर्प. बरोबर आहे का नाही. दोरी सारखा नाहीच, दोरी तर नाहीच, पण दोरी सारखाही नाही, पण दोरीपेक्षा विपरीत म्हणजे दोरीवरचा सर्प. तसं ब्रह्मही नाही, ब्रह्मासारखंही नाही, ब्रह्मापेक्षा वेगळं आणि ब्रह्मापेक्षा विपरीत म्हणजे हे जग. म्हणजेच हे ब्रह्म कसं, जग कसं आहे, ब्रह्माचं विवर्त आहे. विवर्त. मग म्हणून कसं आहे, तर सुषुप्ती म्हणजे समाधीमध्ये काय होतं, हा तर जो समाधीला प्राप्त होतो, चांगदेव समाधीला प्राप्त होता, त्यानं मन बुद्धी इंद्रियांचा जगाचा लय त्यानं केला होता. परंतु तरी सुद्धा त्याला काय झालं नाही, आत्मस्वरूपाला तो प्राप्त झाला नाही. त्याचं कारण लय करायचं नाही, तर इथं काय करायचं आहे, लय करायचा नाही, तर हे सत्य नाहीच असे विचारण ठरवायचं आहे. कितीही डोळ्यांनी पाहिलं तरी हे खोटच आहे. हार ते मृगजळ हारणं पाहतात पण त्यांना ते खरं वाटतं. मनुष्याने पाहिलं पण त्याला खोटं आहे. त्याला निश्चय केला ना, मृगजळ जरी नदी वाहताना दिसत असली तरी ते पाणी खरं नाही, तो भ्रम आहे. हे माणूस जाणतो, हरिण जाणत नाही. तसं जग जरी प्रत्यक्ष डोळ्यात दिसत असलं तरी ते खरं नाही, तो भ्रम आहे. हे ज्ञानी जाणतो.
परंतु हरणासारखी माणसं मात्र प्रत्यक्ष दिसते. प्रत्यक्ष दिसतं त्याला सत्य मानणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. बरोबर आहे ना? प्रत्यक्ष दिसतं त्याला सत्य मानणं म्हणजे हरिण म्हणजे मूर्ख, अज्ञानी. दिसत असलं तरी सत्य नाही, ते भ्रम आहे हे जाणतो तो ज्ञानी म्हणजे मनुष्य. आणि म्हणून हे जरी दिसत असलं विपरीत रूपाने दिसते. आता का दिसतं अजून तुम्हाला कारण सांगतो. ज्ञानी जरी झाला मग तुम्ही मला ज्ञान झालं जग पुढे जातं, जग पुढे जातं. ज्ञान झाल्यावर जग पुढे जातं. आता तुम्ही जागा झाल्यावर स्वप्नात जग पुढे जातं. स्वप्नात जग जागा झाल्यावर स्वप्नात जग पुढे जातं. पहा आता आपण झोपल्यावर हे जग पुढे जातं. आपण झोपल्यावर हे जग पुढे जातं. तसं स्वप्नातून जागा झालेला मनुष्य जग कुठं गेलं त्याचं स्वप्नातलं जग हे जसं जातं तशाच प्रकारे ज्ञान झाल्यानंतर हे जग काय होतं, जरी दिसत असलं तरी काय असतं. हा तुम्हाला काय सांगायचे, जरी ज्ञान झाल्यावर जग नष्ट होतं का? नष्ट होत. आता ते ज्ञान झाल्यावर जग काय होतं ते सांगायचं तुम्हाला. आता पहा, स्फटिक असतो, स्फटिक. त्या जास्वंदीच्या फुलावर आपण स्फटिक ठेवला, तो स्फटिक कसा दिसतो? लाल भडक. मग स्फटिक लाल भडक आहे का? स्फटिक लाल भडक नाही, परंतु तो लाल भडक दिसतो. त्याचं कारण काय? स्फटिकाचा संसर्ग त्याला आहे, स्फटिकाचं सानिध्य त्याला आहे. म्हणून तो स्फटिक सुद्धा म्हणजे काच, ते काय दिसते? लाल भडक दिसते. मग आता आपण काय म्हणतो, हा सगळा स्फटिक लाल भडक आहे. त्याला सांगितलं अरे बाबा हा लाल भडक नाही का, ते फुल काढून घेतलं, दिसतो काय लाल? नाही. मग लाल काय दिसत होता? स्फटिकामुळे दिसत, आपलं जास्वंदी फुलामुळे तो लाल दिसत होता. तसं आता तो जास्वंदी फुल काढता आलं म्हणून दाखवलं. आता मग जग अज्ञान झालं म्हणजे पुढे जातं. जग पाहता ते फुल काढता येतं म्हणून काढलं, परंतु जोपर्यंत त्या फुलाचा संसर्ग आहे तोपर्यंत ते लाल दिसणार. फक्त ते लाल नाही हे समजून घ्यायचं. फुलामुळं लाल दिसतंय परंतु स्फटिक लाल नाही, एवढं समजून घ्यायचं. तसं ज्ञान झाल्यानंतर अविद्येमुळं जग हे दिसतंय असं समजून, का ते जग नष्ट होत नाही. स्फटिक जरी कळला, स्फटिक शुभ्र आहे, स्फटिक लाल नाही, हा फुलामुळे लाल दिसतोय एवढं फक्त समजून घ्यायचं. परंतु लाल जरी कळलं तरी लालपणा हा दिसतोच, दिसतोच का नाही? लालपणा दिसतोच. मग कधीपर्यंत दिसणार लालपणा? जोपर्यंत स्फटिकाचा आणि त्या फुलाचा संबंध आहे तोपर्यंत लाल दिसणार. जोपर्यंत अविद्येचा संबंध आहे तोपर्यंत जग नसलं तरी दिसणार. कळलं का? फुलाचा संबंध आहे तोपर्यंत स्फटिक लाल दिसणार. तसं जोपर्यंत अविद्येचा संबंध आहे तोपर्यंत जग नसलं तरी दिसणार. मग दिसतंय तरी आपण काय म्हणतो, हे स्फटिक जरी लाल दिसत असला तरी लाल नाही, आपण बुद्धीने जाणतोय का नाही? तसं बुद्धीनं काय जाणायचंय, जग दिसत असलं तरी नाही हे बुद्धीनं जाणायचंय. मग अविद्या, अविद्येचा जोपर्यंत संघ आहे, अविद्या म्हणजे देह, जोपर्यंत देहाचा संबंध आहे, ज्ञान जरी झालं तरी जोपर्यंत देहाचा संबंध आहे तोपर्यंत त्याला जगाची प्रतीती येणार. प्रतीती न येणं याला आत्मज्ञान म्हणत नाही. तर प्रतीती येत असताना ती वस्तू मिथ्या आहे हे कळणं याला म्हणायचं ज्ञान. आणि म्हणून काय सांगितलं, विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावा. विषयी विसर, विषयांचा काय करावं, अजिबातच विचार करू नये. आत्म्याचं इतकं चिंतन करावं आणि विषयाचा अजिबातच विचार करू नये. किती विचार करावा तर आत्मा काय बुद्धीमध्ये दृढ होईल आणि विषय बुद्धीतून हद्दपार. त्याची गरज आहे का? तुम्ही थोडं जरी विषयाचं तुम्हाला इच्छा निर्माण झाली, विष किती जास्त हांडभर घ्यावं लागत नाही का? विष जास्त हांडभर घ्यावं लागत नाही. महाबळेश्वरचा पॉइंट असतो, एकच इंच पुढे गेला की काही 10 पावलं पुढे जावं लागत नाही. नुसतं एकच पाऊल टाकलं की एका पावलाने काय होते, एका पावलाने काय होते. हो,
मग विषयाच्या स्मरणाने काय होतं? विषयाचं स्मरण तर नाहीच नाही. किती विस्मरण व्हावं? विषयी विसर पडला निशेष, पूर्णपणे स्मरण सुद्धा राहिलं नाही. आसो आयसा कोठे आठवची नाही. देहात असून सुद्धा त्याला देहाचं स्मरण नाही, जगाचं स्मरण नाही. पाहिलं तरी त्याला त्याचं घेणं देणं नाही. रस्त्याला जाताना 1000 माणसं भेटतात, पण त्याला त्याचं घेणं देणं कळत नाही. कोणी गाडी खाली गेलं तरी घेणं नाही, कोणी मेलं तरी घेणं नाही, आणि कोणी हत्तीवरून चाललं तरी त्याला घेणं नाही. उदास, व शरीरी उदास नाही कोठे प्रेम, इतका तो शरीराबद्दल त्रयस्थ भूमिकेतून नाही का. आणि म्हणून विषयाचा विसर पडणं, विषयी विसर, ज्याचं चिंतन करावं तो विषय दृढ होतो. आणि ज्याचा आपल्याला विषय नको आहे त्याचा विचार करा. हा म्हणतो नको, तू विषय काढू नको. आपल्या जर समजा आपल्या हरवलेल्या गोष्टीचे लाख रुपये हरवले, आपण त्याची आठवण नको काढू. आठवण काढली का त्रास होतो. काय होतं? ते डोक्यात बडबड करत. तसं त्याचं स्मरणच करायचं नाही विषयांचं. स्मरण झालं की इतकं म्हणून इथं अशा खुबीनं अशा म्हणून विषयी विसर पडला निशेष. आज्ञा ब्रह्मासाठी सांगला. पुढं काय? माझी मज झाली अनावर वाचा. नामाचा छंद नको. झोपला तरी असं धनादन 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 स्मरण चाललं पाहिजे. रस्त्याने चालताना चिंतन चाललं पाहिजे. कपडे धुताना जोर जोरात कपडे आपटायचे त्या स्मरणामध्ये. भांडी घासताना एकाची 2 करून टाकायची. 2 ताट, एका ताटाची 2 ताट. म्हणजे इतकं चिंतनात त्याशिवाय जमणार नाही. आपण असं कुठं असतं का? असंच असतं लावला त्याशिवाय विषय नाही. कोटी जन्माचे संस्कार तसे जातील का? आणि मग आपण म्हणतो ना, मग ते काय म्हटले, चणे खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदिनाचे. लोखंडाचे चणे खायचे, विषयाचा त्याग करायचा. मग माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. पुढं काय? लाभाची आसोसे पुढे चाले म्हणून. लाभाची आसोसे पुढे चाले म्हणून धनाचा कृपण लोभी जायचा. लाभाची आसोसे पुढे चाले मन. ते मन कसं? 1000चे 2000, 2000चे 4000, 4000चे 10,000. सतत मोजीत खिशातून पैसे 4 वेळा काढतो. मोजून असतो सारखे सारखे पैसे. कपड्यातून काढतो, ह्या कपड्यातून काढायचे, त्या कपड्यात ठेवायचे, त्या कपड्यातून काढायचे, ह्या कपड्यात ठेवायचे. सारखे मोजीत राहतो. मला तरी पहिली सवय होती अशी. मग आता विचार करा, ते मोजीत राहिलं कारण की मोजायची इच्छा होतीच ना. काय सांगितलं? लाभाची आसोसे पुढे चाले म्हणून धनाचा कृपण लोभी जायचा. जो लोभी मनुष्य असतो ना, लोभी मनुष्य असतो ना, त्याला जर एखादी पावती फाडली 1500ची का त्याला 2 दिवस त्याला जेवण जात नाही. तो भयंकर इतकं वाईट काय म्हणतो असा प्रसंग स्वतःवरच येऊन जाईल. म्हणजे ती चिकटपट्टी आहे. चिकटपट्टी आणि धन मान पैसा नाती होती हे पीठ आहे. आणि उंदीर, आपण उंदीर होतो आणि त्या पट्टीला चिगडतो आणि मग तो मालक येतो तिथून मरतो. तो मालक पट्टी टाकून देतो. वाईट तर आहे बरं का, चांगलं नाही. चांगलं नाही. आणि तुमचा आत्मस्वरूप याच्यापेक्षा लाखो पटीने आनंददायक आहे ना, त्याच्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी ही घाण टाकायची आहे. पण आपल्या घाण चांगली वाटते. प्रेत जायचा शृंगारीला आणि गर्दभ तीर्थी नारीला. मालकाने काय केलं, एक श्रीमंत कुंभार होता, लय श्रीमंत. त्याचं एक आवडतं गाडं होतं. त्याने काय केलं, त्याला मोठं चांगलं स्नान त्याला घातलं. त्याला स्नान घातलं, त्या गाडवाला स्नान घातलं, त्याला साबण लावला, त्याच्यावर आत्तर मारलं, त्याच्यावर चांगलं त्याला हार घातले. त्या गाडवाला लय आनंद झाला. आणि आता आनंदाच्या भरात काय करावं म्हणून जवळच्या उकिरड्यावर लोळत बसलं. ते लय आनंद झाला ना त्याला. एवढा आनंद झाला त्या उकिरड्यावर लोळत बसले. आपलं तस काय आनंद झालो काय करा, उकिरड्यात लोळावं. आपलं तस साधन हा चांगला नाही. तेव्हा ब्रह्मस्वरूप तुमच्या प्रपंच कोटी अनंत कोटी पटीनं सुख झालेला आहे. प्रपंच हा पिंजरा आहे अडकवण्याकरता ठेवलेला. देह हा सुद्धा पिंजरा आहे.
देहाच्या बांधुरी न पडिजे. बायको, नाती गोती, संपत्ती, धनमान हे पिंजरे आहेत, चिकटपट्टे आहेत, लक्षात ठेवा. आणि मनुष्य देह तेवढ्याच करता आहे, तेवढ्याच करता भ्रमानं म्हणतो माझं आमकन, माझं नवरा, माझी बायको, माझी नातू, माझी पोरं, माझं घरदार. भ्रम, चिकटपट्ट्या. एवढंच उंदीर होतो, वाईट स्थिती होती, तरा 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 पळणार उंदीर, हताश होऊन पडला. आपण शेवटी काय करतो, ह्या चिकटपट्ट्याला अडकतो आणि हताश होऊन पडतो आणि येऊन घेऊन जातो. आणि 84 लाख योनीमध्ये मरमप्राय यातना आपण बघतो. म्हणून ही सुवर्ण संधी आहे.